आज नवरात्रीनिमित्त सप्तमीच्या दिवशी तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर स्वामी यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे साडीचा मान जो आहे हा महालक्ष्मी मंदिरामध्ये येत असतो। काल आम्ही तिरुपतीमध्ये होतो आणि आज महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत। आणि आईकडे एवढंच मागणं आहे की जे संकट महाराष्ट्रावरती कोसळलेलं आहे ते लवकरात लवकर जे आहे ते दूर कर, आणि हे दूर करण्याची शक्ती जी आहे सरकारमध्ये ते शेतकऱ्यांना जे आहे ज्यांचं शेतकऱ्यांचं जमिनी असतील त्याचबरोबर नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्या पाठीशी ठामपणे जे आहे सरकार उभं राहील। बघा, मला वाटतं जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती किंवा शेतकऱ्यावरती संकट आलं तेव्हा तेव्हा जे आहे सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भावना आणि मदत केलेली आहे। याच्या अगोदरच्या जेवढ्या पॉलिसीज तुम्ही बघितल्या असतील त्या सगळ्या ज्या आहेत या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजना असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनेमधून आत्तापर्यंत एनडीआरएफची रक्कम दुप्पट करणं असेल, मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे आतापर्यंत जो आहे जेव्हा जेव्हा संकट आलेलं आहे तेव्हा तेव्हा जे आहे मदत करण्याचं काम, त्यांना दिलासा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे। आणि यावेळेस देखील पूर्णपणे शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय जे आहे सरकार शांत बसणार नाही। शेतकऱ्यांना पूर्णपणे जो आहे दिलासा दिला जाईल। नाही, आज फक्त दर्शनासाठी या ठिकाणी आहे। येणाऱ्या काळामध्ये जे आहे त्या बैठकी सुरू होतील, इलेक्शन जे आहे ते लवकरात लवकर लागणार, पण त्यासाठी नंतर नाही, आज फक्त जे आहे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। आणि मला वाटतं आईचा आशीर्वाद जो आहे हा पहिल्यापासूनच आहे, शिवसेनेवरती असतील, शिंदे साहेबांवर असेल, आमच्या सगळ्यांवरती आहे। आणि मला वाटतं आईकडे काही मागायची गरज लागत नाही। आईला जे आहे मुलाला काय पाहिजे ते नक्की माहिती असतं। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।